मंडळी, हिंदू धर्म संस्कृती यामध्ये महाभारताला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. महाभारत हे महाकाव्य असून हिंदू धर्मातील तो एक प्रमुख ग्रंथ मानला जातो. 18 दिवस महाभारताचे युद्ध सुरू होते. धर्म आणि अधर्म या तत्वांवर हे युद्ध लढले गेले. अनेकांना या युद्धात प्राण गमवावे लागले. महाभारतातील अनेक व्यक्ती अशा आहेत ज्यांच्याबद्दल अद्यापही जास्त माहिती उपलब्ध नाही. कुरुक्षेत्रावर कौरव आणि पांडव यांच्यात तुंबळ युद्ध होऊन पांडवांचा विजय झाला. याच युद्धात श्रीकृष्णाच्या मुखातून कालातीत अशा भगवद्गीतेचे जन्म झाला. गीता तत्वाचे अनेक दाखले आजही देता येतात. भीष्माचार्यांनी शरशय्येवर देह ठेवला. मात्र पांडव माता कुंती, धृतराष्ट्र आणि गांधारी संजय यांचा मृत्यू कसा झाला? महाभारतानंतर या व्यक्ती काय करीत होत्या? चला जाणून घेऊया. महाभारताचे युद्ध हे घनघोर होते. यामध्ये स्वकीयांविरुद्धच लढावे लागणार असल्यामुळे अर्जुनाने शस्त्र त्यागले. मात्र श्रीकृष्णाने गीतेच्या माध्यमातून कर्माचे महत्त्व समजावले आणि पुन्हा युद्धाला सुरुवात झाली. महाभारतात धृतराष्ट्राने सर्व 99 मुले गमावली. युयुस्तू नावाचा एक कौरव पांडवांच्या बाजूने युद्धात उतरला होता. त्यामुळे तो एकमेव कौरव जिवंत राहिला. युयुस्तूचा जन्म एका दासीपासून झाला होता असे सांगितले जाते. महाभारत युद्धात अनेक शूरवीर महारथी मारले गेले. एकीकडे 99 कौरव मारले गेले तर दुसरीकडे पांडवांनाही आपले अनेक जण गमवावे लागले. या युद्धात अभिमन्यू आणि अजन्मी यासह अनेक महायोद्धे मारले गेले. पांडवांचा विजय झाल्यानंतर त्यांना हस्तिनापूरची सत्ता मिळाली. महाभारत युद्धाच्या 15 वर्षानंतर धृतराष्ट्र, गांधारी, कुंती आणि संजय राजेशाही थाट सोडून वनवासात निघून गेले. आपल्या पापकर्मातून मुक्ती मिळविण्यासाठी त्यांनी तपस्या करण्याचा निर्णय घेतला. वनात एके ठिकाणी एक आश्रम बांधून हे सर्वजण आगामी जीवन व्यतीत करू लागले. धृतराष्ट्र, गांधारी, कुंती आणि संजय 3 वर्षे वनात राहून आपले जीवन व्यतीत करतात. एक दिवस धृतराष्ट्र नदीवर स्नानासाठी जातात. तेवढ्यात वणवा पेटतो. वणवा पाहून कुंती, संजय आणि गांधारी अत्यंत घाबरतात. आश्रम सोडून धृतराष्ट्र यांना धोका नाही ना हे पाहण्यासाठी सर्वजण नदी किनारी धाव घेतात. सर्वांनी वन सोडून सुरक्षित ठिकाणी जाण्याची विनंती संजय करतो. मात्र तिघे जण वन सोडून जाण्यास नकार देतात आणि वणव्यात देहत्याग करण्याचा संकल्प करतात. शेवटी या वणव्यात धृतराष्ट्र, कुंती आणि गांधारी पंचतत्वात विलीन होतात. मंडळी, धृतराष्ट्र, गांधारी आणि कुंती पंचतत्वात विलीन झाल्यानंतर संजय हिमालयात निघून जातात. हिमालयात गेल्यावर संजय संन्यास घेतात. पुढील सर्व आयुष्य एका संन्याशाप्रमाणे व्यतीत करतात. देवऋषी नारद पांडवांना एकत्र बोलावून धृतराष्ट्र, गांधारी आणि कुंती यांच्या परलोक गमनाची माहिती देतात. आप्तेष्टांच्या मृत्यूची वार्ता ऐकून पांडवांना आत्यंतिक दुःख होते. ज्या ठिकाणी धृतराष्ट्र, गांधारी आणि कुंती यांचा मृत्यू झाला त्या ठिकाणी जाऊन पांडव त्यांचे उर्वरित क्रियाकर्म करतात. महाभारतानंतर काही कालावधीत धृतराष्ट्र, गांधारी आणि कुंती यांचा मृत्यू होतो. यानंतर द्वारकातील कार्य श्रीकृष्ण संपवतात. द्वारका पुन्हा समुद्रात विलीन होते. द्वारकावासियांना घेऊन पांडव सुरक्षित ठिकाणी जातात. एका पारध्याच्या बाणाच्या माध्यमातून श्रीकृष्ण आपले अवतार कार्य संपवतात. यानंतर युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव हे पांडव आपले अवतार कार्य संपवतात. मंडळी, पांडव आणि श्रीकृष्ण यांच्या अवतार कार्य समाप्तीनंतर राजा परीक्षित याची कलीशी गाठ होते. माझा प्रभाव सुरू होईल असे कली परीक्षितास सांगतो. परीक्षित विरोध करतो. तेव्हा तो सांगतो, मी काळ आहे, थांबू शकत नाही. तरी मला काही गोष्टी तरी दे, त्यावर मी अधिराज्य करील. तेव्हा राजा परीक्षित त्याला सोने, स्त्री, मद्य, जुगार, पैसा, संपत्ती या गोष्टीवर राज्य करण्यास सांगतो. पुढे कलियुग सुरू होतो आणि सर्वात शेवटचे युग कलियुग म्हणून मानले जाते.